या गावातील नागा योद्ध्यांनी ब्रिटिश साम्राज्याला हे दाखवून दिले होते की ईशान्येकडील डोंगर त्यांच्या बंदुका आणि तोफांसमोर कधीही झुकणार नाहीत. फेब्रुवारी 1851 नागा टेकड्या ब्रिटिश सत्तेविरुद्ध पेटून उठल्या होत्या. जवळजवळ 20 वर्षांपासून इंग्रज सातत्याने इथे मोहिमा राबवत होते. गावे जाळणे, पिके उद्ध्वस्त करणे आणि लोकांच्या मनात भीती निर्माण करून त्यांना दबून ठेवणे हेच त्यांचे धोरण होते. त्यावेळी नागालँडमध्ये स्थित किक्रुमा हे एक गाव उदयास आले. पण हे काही साधे गाव नव्हते. ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या मते या गावात सुमारे 1000 घरे होती आणि येथे एक अत्यंत शक्तिशाली योद्धा समुदाय राहत होता. खुद्द ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिले होते की हे गाव स्वतःला अजेय मानत होते. निहो सारख्या महान योद्ध्यांच्या आठवणी आजही किक्रुमाच्या शक्तीचा स्रोत आहेत. इंग्रजांच्या अत्याचारांविरुद्ध किक्रुमाचे लोक गप्प बसले नाहीत. त्यांनी 2 दूत ब्रिटिश छावणीत पाठवले. कॅप्टन विन्सेंट रीड यांना युद्धाचे आव्हान देत ते म्हणाले की या डोंगरामध्ये खरी शक्ती कोणाकडे आहे हे युद्धाद्वारे सिद्ध करा. युद्धाच्या परंपरेनुसार आव्हानासोबत नागा योद्ध्यांनी इंग्रजांना एक भाला देखील दिला. यामुळे थेट स्वातंत्र्यासाठी युद्ध घोषित करण्यात आले. 11 फेब्रुवारी 1851च्या सकाळी ब्रिटिश सैन्य पुढे सरसावले. त्यांच्याजवळ बंदुका, तोफा आणि मॉर्टार होते, तर किक्रुमाच्या नागा योद्ध्यांकडे भाले, ढाली आणि निर्भय असे साहस होते. डोंगर उतारांवर भीषण लढाई झाली. मात्र आधुनिक शस्त्रांच्या अभावामुळे सुमारे 100 योद्ध्यांना बलिदान द्यावे लागले आणि गाव सोडावे लागले. मात्र ब्रिटिश अहवालांतही हे युद्ध अद्भुत शौर्याचे उदाहरण असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तरी सुद्धा इंग्रज थांबले नाहीत. नागा लोकांची घरे जाळली गेली, पिके उद्ध्वस्त केली गेली आणि स्त्रिया, मुले, वृद्ध कोणालाही सोडले गेले नाही. या युद्धात सुमारे 300 लोक मारले गेले. 1000 घरांच्या गावात अखेरीस केवळ 6 घरे शिल्लक राहिली. तरीही किक्रुमाच्या नागा योद्ध्यांनी ब्रिटिशांसमोर मान झुकवली नाही. या युद्धानंतर केवळ 1 महिन्यातच ब्रिटिश सरकारला नागा टेकड्यांमध्ये नॉन इंटरफिअरन्स पॉलिसी स्वीकारावी लागली, ती म्हणजेच या भागात हस्तक्षेप न करण्याचा निर्णय. नागा योद्ध्यांच्या धैर्याने हे सिद्ध केले की डोंगरांच्या कुशीत वसलेले एक छोटेसे गावही स्वातंत्र्याच्या लढ्यात ब्रिटिशांच्या मनात भीती निर्माण करू शकते. किक्रुमा कदाचित युद्ध जिंकू शकले नाहीत, परंतु इतिहास त्या नागा योद्ध्यांच्या धाडसाला कधीही विसरणार नाही.